नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण अतिशय पौष्टिक आणि खूप छान लागणारा पदार्थ बनवत आहोत सोयाबीनपासून। तर ह्या सोयाबीनच्या वड्या 1 वाटी एवढ्या प्रमाणात घेतल्या आहेत आणि गरम पाण्यामध्ये मीठ टाकून ह्या 10 मिनिटं अशा भिजवून घेतल्या आहेत बघा। यासाठी अर्धा वाटी चणा डाळ सुद्धा मी भिजत घातलेली आहे 2 तासापूर्वी। बेसन लागेल आपल्याला आणि आता काही बाकीचे सुद्धा मसाले लागतील। तर सर्वात आधी आपण वाटण तयार करून घेऊ। वाटण म्हणजे याचं मिश्रण तयार करून घेणार आहोत। तर या मिक्सरच्या जारमध्ये आपण एक आल्याचा तुकडा टाकायचा आहे, साधारण 1 इंच आलं घेतलं आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि हिरवी मिरची सुद्धा टाकायची आहे। तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। मी इथे 2-3 हिरव्या मिरच्या अशा याचे देठ काढून टाकत आहे आणि यामध्येच आता आपल्याला ही भिजवलेली चणा डाळ आहे ती पाणी काढून यात टाकायची। याचा आपल्याला जाडसर असं भरड करून घ्यायचे आहे मिक्सरवर। कोथिंबीर नंतर टाकू आपण, आधी हे जाडसर वाटून घेऊ। आता हे जाडसर असं वाटून झालंय, हे बघा। खूप बारीक करायचं नाही आणि पाणी न टाकता आपल्याला हे भरडून घ्यायचं। आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकणार आहोत आणि ह्या ज्या सोयाबीनच्या वड्या भिजवून घेतल्या आहेत त्यामधलं पाणी पिळून घ्यायचं आणि त्या वड्या सुद्धा या मिश्रणामध्ये टाकायच्या आहेत आणि वाटून घ्यायच्या। वाटून म्हणजे असं जाडसरच आपण ह्याची भरड तयार करून घेणार आहोत। तुम्हाला जास्त कोरडं वाटत असेल तर अगदी थोडंसं पाणी टाकू शकता, पण शक्यतोवर पाणी टाकायची गरज पडत नाही। आता हे पुन्हा फिरवून घेते। आता हे मिश्रण आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊ किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। हे पहा, असं छान वाटून झालंय। हे मिश्रण फिरवता वेळेस आपल्याला पल्स मोडवर मिक्सर फिरवायचं आहे, त्यामुळे असा छान याचा चुरा होतो। संपूर्ण हे काढून घेते आणि या पदार्थाला बघा कमी तेलामध्ये आपण बनवणार आहोत, त्यामुळे अजून पौष्टिक होणार आहे हा पदार्थ। आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लाल मिरची पावडर। आता आपण हिरवी मिरची देखील घेतलेली आहे, त्यामुळे लाल मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायची आहे। हळद साधारण पाव चम्मच, धनेपूड 1 चम्मच, भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चम्मच, गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चम्मच किंवा तुम्ही कुठलाही घरगुती मसाला टाकू शकता। आता इथे आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे, साधारण 3 ते 4 चम्मच एवढं बेसन पीठ घेते मी। लागलं तर थोडंसं पुन्हा टाकायचं, म्हणजे याला बाइंडिंग करण्यासाठी आपण हे बेसन पीठ वापरत आहोत। तुम्ही इथे कॉर्नफ्लोअर किंवा मैदा वापरू शकता, पण बेसन पीठ घरामध्ये असते आपल्या, त्यामुळे मी इथे बेसन पीठ घेतलं आहे। आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकायचा आहे। तर इथे आपल्याला 1 कांदा घ्यायचा आहे बारीक चिरलेला आणि कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे। आधी हे आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित। कांदा बारीक चिरून टाका, म्हणजे जेवढा तुम्हाला बारीक चिरता येईल बघा तेवढा बारीक चिरा। आता हे छान असं मिक्स करून झालंय की यामध्ये आपण बारीक चिरून कोथिंबीर टाकणार आहोत। भरपूर असा कोथिंबीर टाकायचा आहे। आता हे हाताने छान एकजीव करून घेते, म्हणजे
व्यवस्थित आपल्याला याचे कबाब बनवता येतील. असं छान एकजीव करायचं आहे, याला छान असं बाइंडिंग आलं पाहिजे. तर इथे थोडंसं कोरडं वाटत आहे मला. अजून 1 चम्मच बेसन टाकू आपण आणि छान हे मिक्स करून घेऊ. आता पुन्हा मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला बघायचं आहे याचे छान असे कबाब तयार होतात की नाही. याला जर चिरा जायला लागल्या काठाला किंवा हे तुटायला लागलं तर थोडंसं अजून बेसन टाकायचं. आणि जर हे छान असं तयार होत आहे तर आता बेसन पिठाची आपल्याला आवश्यकता नाही आहे. हे छान होत आहे. आता याचे आपण कबाब बनवून घेणार आहोत. काही मिश्रण तयार झालं की यात सर्वात शेवटी थोडासा पुदिना असा तोडून टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं. खूप छान चव येते. तुम्ही थोडासा लिंबू रसही टाकू शकता सर्वात शेवटी. आता याचे आपण कबाब बनवून घेऊ. मीठ वगैरे चेक करा आणि नंतर याचे कबाब असे तुम्हाला हव्या त्या आकाराचे बनवायचे आहेत. तर मी अशा पद्धतीने हे बनवून घेते. याला असं कढायाच्या ज्या आहेत त्या फिट्ट करून घ्यायच्यात, म्हणजे हे तुटणार नाहीत तेलामध्ये टाकल्याच्या नंतर. अशा पद्धतीने हे जे कबाब आहेत ते आपण बनवून घेणार आहोत. असे संपूर्ण मी बनवून घेते. आता इथे हे कबाब बनवून तयार झाले आहेत. आता आपण पॅनमध्ये तेल टाकून घेणार आहोत. आता पॅन गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. फार तेल टाकायचं नाही कारण आपण हे कबाब शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता. तेल हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालंय. आता हे आपण जे कबाब बनवून ठेवलेत ते या तेलावरती टाकूयात. जेवढे या पॅनमध्ये मावतील तेवढे टाकायचे आहे. आणि हे हलकेसे आपण आधी खालच्या बाजूने होऊ देऊ, म्हणजे थोडेसे कुरकुरीत झाल्याच्या नंतर पलटी करायची आहे. लगेच जर आपण पलटी करायला गेलो तर ते तुटू शकतात आणि थोडेसे परतल्याच्या नंतर जर पलटी केले तर ते थोडे छान असे घट्ट होतात बघा. बाइंडिंग येते त्याला. त्यामुळे थोडे परतल्याच्या नंतर आपण उलटे करून घेणार आहोत ते. आता हे एक एक करून आपण पलटी करून घेणार आहोत. हलक्या हाताने हे पलटी करायचे आहेत, म्हणजे ते तुटणार नाहीत बघा. आणि गॅस मध्यमच ठेवायचा आहे, म्हणजे काय होतं छान आतपर्यंत असे कुरकुरीत होतील, खायला मस्त लागतील. त्यामुळे
आता हे व्यवस्थित असे आपण खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत किंवा शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आलटी पलटी करून असे दोन्ही साईडने एक सारखा याला रंग आला पाहिजे अशा पद्धतीने आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत. आता हे छान आपण दोन्ही साईडने मस्त खरपूस खमंग होईपर्यंत फ्राय करून घेतले आहेत. आता हे आपण काढून घेऊ. तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर असा याला कलर आलेला आहे आणि एक सारखे असे छान हे फ्राय झालेत. अगदी कमी तेलामध्ये आपण हे शॅलो फ्राय करून घेतले आहेत. आता हे एका ताटामध्ये काढून घेते. हे थोडे थंड झाले आहेत. आपण हे या डिशमध्ये सर्व करूया. मस्त अगदी खुसखुशीत झाले आहेत आणि अप्रतिम असे दिसत आहेत बघा. आता यावरती एक हिरवी मिरची सुद्धा ठेवायची आहे आणि कोथिंबीर डेकोरेशनसाठी. तर असे आपले हे पौष्टिक सोयाबीनचे कबाब तयार झाले आहेत. नक्की सर्वांना आवडतील असे आहेत आणि कुठलाही सॉस चटणीसोबत खायची गरज नाही. असेच खूप भन्नाट लागतात. नक्की करून पहा आणि कसे झाले मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू पुन्हा अशा छान छान नवीन रेसिपीसह.